पूर्वी विशिष्ट ऋतूंमध्ये ठराविक फळं मिळायची. बरोबर. आता मात्र बरोबर. कोणतीही फळं ऋतूव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच. मग आता ह्याच्यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर कलिंगड आहे, पेरू आहे, हे आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये दिसतात. मग ते कोणत्याही सीझनमध्ये खाणं योग्य आहे का? त्याला आपण नॉन सिजनल फ्रुट्स आपण म्हणू शकतो, हो. की ऋतूनुसार जी फळे येतात शक्यतो तीच खाल्लेली कधीही उत्तम. याचं कारण असं की जशा प्रकारचं वातावरण असतं तशा प्रकारच्या वातावरणातील बदलांमुळे आपल्या शरीरात बदल वगैरे घडत असतात. तर आणि आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष असतात, वात पित्त कफ, त्रिदोषांचं एक कार्य प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असतं. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळा दोष हा जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये उपलब्ध असतात. त्याच्यानुसार फळं आपण जर विचार केला, तर तुम्ही फळांचं जर बोलतात तर फळांचंही तसंच आहे की प्रत्येक ऋतूमध्ये फळांचा जो रसविपाक असतो तोही वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे सपोज आपण जर पावसाळ्यामध्ये जर उन्हाळ्यातली जर फळं खाल्ली, सपोज त्याच्यामध्ये आंबा आहे किंवा फणस आहे, त्यानंतर द्राक्षे आहेत, असे जर तुम्ही आपण जर का पावसाळ्यामध्ये ती जर का आपण खाल्ली तर आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला कफाचे विकार हे आपल्याला होतीलच. सर्दी, कफ म्हणजे कफजन्य जे विकार आहेत हे आपल्याला ऋतूनुसार फळं न खाल्ल्यामुळे आपल्याला ते होतील. आणि ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये जी फळं येतात ती जर का आपण खाल्ली तर आपल्याला त्याचे परिणाम आपल्याला जाणवत नाही. किंवा मग उन्हाळ्यामध्ये आपण सपोज आंबा खातो किंवा फणस खातो तर ती त्या ऋतूला ती साजेशी असतात. त्याच्यामुळे आणि आपली पचनशक्ती सुद्धा त्यांनी चांगली होते. आणि ऋतू विपरीत जर आपण फळं खाल्ली किंवा एखादा आहार वगैरे आपण सेवन केला तर त्याचे परिणाम आपल्याला पचनशक्तीवरती आपल्याला दिसतात. पचनशक्ती खराब होणं, उलट्या होणं किंवा जुलाब होणं किंवा अतिसार वगैरे आपण म्हणतो आपल्याला होऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो ती टाळावीत.